नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाश्चात्य प्रयोजन विचार अभ्यासत असताना आपण यापूर्वी पौर्वात्यांची भूमिका लक्षात घेतली होती। त्यामध्ये प्रयोजन म्हणजे काय, अर्थातच प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश। लेखक लिहितो तर का लिहितो, वाचक वाचतो तर का वाचतो, याविषयीचं दीर्घ असं चिंतन पौर्वात्य साहित्य विचारसरणीमध्ये घेतलं होतं। आणि ज्या विचारसरणीला मानसशास्त्रीय अधिष्ठान आहे अशा पाश्चात्य साहित्य विचारसरणीतील काही प्रयोजनांचा आढावाही आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये घेतला होता। त्यात प्रामुख्याने पलायनवाद, स्वप्नरंजन, जिज्ञासापूर्ती, आत्माविष्कार व उद्बोधन ही 5 प्रयोजने यापूर्वीच्या तासिकेला आपण अभ्यासली होती। आणखी काही महत्त्वाची प्रयोजने जी पाश्चात्य साहित्य अभ्यासकांनी साहित्याच्या संदर्भामध्ये सांगितलेली आहेत, त्या प्रयोजनांचा आढावा या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत। पाश्चात्य साहित्य प्रयोजन विचारातील एक महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे विरेचन। त्यालाच कॅथार्सिस असंही म्हणतात। सुप्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञ व कलामीमांसक एरिस्टॉटल यांनी ही उपपत्ती मांडली। कॅथार्सिस हा शब्द पाकशास्त्रातून आलेला आहे। कॅथार्सिस या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये निचरा होणे, साफ होणे, विरेचन होणे असा आहे। मित्रांनो, ही उपपत्ती तुम्हाला समजून घ्यायची असेल तर थोडं पाकशास्त्रातील छोटीशी संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल। आपण पाहतोय स्वयंपाकघरात वगैरे, समजा आपल्या किचन मध्ये वॉश बेसिन जे असतो ते जर ब्लॉक झालं तर पाणी बाहेर जाऊ शकत नाही आणि कोंडलेलं पाणी दुर्गंधी सोडायला सुरू करतो। तो दुर्गंध आपल्याला नको असतो। ही दुर्गंधी नको असेल तर त्या पाण्याचा निचरा होणं गरजेचं असतं। ते पाणी निघून जाणं अतिशय महत्वाचं असतं। त्याचं विरेचन व्हावं लागतं। हा अनुभव जसा आपल्याला स्वयंपाक गृहामध्ये येतो, तोच अनुभव आपल्या भावनांच्या संदर्भातही संभवतो। मित्रांनो, एखादी गोष्ट आपल्याला माहिती झाली तर ती इतरांना सांगावी वाटते। तो माणसाचा सहज स्वभाव आहे। जर ती गोष्ट आपण इतरांना शेअर नाही केली, नाही सांगितली, तर आपलं मन कोंडमारल्यासारखं व्हायला लागतं। आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं। म्हणजेच एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये आहे, त्याला कुठेतरी आउटलेट मिळालं पाहिजे। आउटलेट जर नाही मिळालं तर आपण अस्वस्थ व्हायला लागतो। थोडक्यात त्या भावनांचं विरेचन व्हावं लागतं। मित्रांनो, स्वयंपाकघरातील तो भाग असेल किंवा भावनांच्या संदर्भात मी सांगितलेला भाग असेल, या दोन्हीही गोष्टींचं विरेचन व्हावं लागतं तरच मन स्वस्थ राहू शकतं। अन्यथा मन बिघडण्याची शक्यता असते, ती नाकारता येत नाही। अगदी याच विचाराशी
साधर्म्य असलेली कॅथार्सिसची ही उपपत्ती आहे. वाचक साहित्यकृती वाचत असतो. सुखात्मिका तर तो वाचतो, पण शोकात्मिकाही वाचतो. तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, मग शोकात्मिकेच्या वाचनाने वाचकाला आनंद मिळतो काय? तर अरिस्टॉटलच्या मते शोकात्मिकेच्या वाचनानेही वाचकाला आनंद मिळत असतो. जर शोकात्मिकेच्या वाचनाने आनंद मिळाला नसता तर वाचक शोकात्मिकेकडे वळलाच नसता. मित्रांनो, अरिस्टॉटलची ही उपपत्ती विस्तृत प्रमाणात लक्षात घेण्यासाठी काही महत्वाचा भाग लक्षात घेणं महत्वाचं ठरतं. माणसाचं मानसिक आरोग्य बिघडविण्यासाठी भीती, ज्याला फिअर असं म्हणतात, आणि अनुकंपा, ज्याला इंग्लिशमध्ये पीटी असं म्हणतात, हे दोन कारण कारणीभूत ठरतात. आणि मग आपलं मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते, जीवन शोकात्मक होण्याची शक्यता असते. हे मानसिक संतुलन बिघडू न देण्यासाठी आपण शोकात्मक साहित्याच्या दर्शनातून त्या भावनांना वाट करून देतो, असं कॅथार्सिस उपपत्तीच्या माध्यमातून अरिस्टॉटल सांगतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये दाटलेल्या दुःखी भावना याला उतारा म्हणून शोकात्मक साहित्याचं परिशीलन वाचक करतो आणि आपल्या मनामध्ये दाटलेल्या दुःखी भावनांना वाट करून देतो. म्हणजेच आपल्या शोकात्मक भावनेचं तो विरेचन करतो. सुप्रसिद्ध आंग्ल कवी मिल्टन व एफ.एल. ल्यूकस यासारखे पाश्चात्य अभ्यासक या प्रकारच्या भूमिकेला काट्याने काटा काढावा तसा हा भाग आहे. मित्रांनो, पायात काटा मोडला म्हणून आपण त्या काट्याला फुंकर घालत बसत नाही, आणि फुंकर घातल्यामुळे काटा निघणार नाही, तर तो काटा काढण्यासाठी दुसरा काटा घ्यावा लागतो आणि काट्याने काटा काढावा लागतो. तेव्हा कुठे आपल्याला समाधान मिळतं, आनंद मिळतो. अगदी हाच अनुभव शोकात्मक साहित्याच्या संदर्भात संभवतो. म्हणजे मानवी जीवनातल्या शोकात्मक भावना यांचं विरेचन होण्यासाठी शोकात्मक साहित्याचं परिशीलन उपयुक्त पडतं, अशी भूमिका कॅथार्सिसच्या माध्यमातून अरिस्टॉटलने मांडलेली आहे. पण कॅथार्सिस या अंगाने किंवा कॅथार्सिस करण्यासाठी साहित्यिक लिहितो असं म्हणणं चुकीचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वाचक वाचतो असंही म्हणणं रास्त वाटणार नाही. काहीतरी आनंद मिळवायचा असतो म्हणून वाचक ते वाचत असतो. पण अरिस्टॉटलने सांगितलेली कॅथार्सिसची ही उपपत्ती साहित्याच्या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये तितकीच महत्त्वाची आहे. पाश्चात्य साहित्य प्रयोजन विचारातील आणखी एक महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे प्रचार हे होय. साहित्यामधून प्रचारही केला जातो. ज्याप्रमाणे बोधवादी साहित्यामधून उपदेश केला जातो तसं प्रचार की साहित्यातून प्रचार केला जातो. विशेषतः रशियामध्ये स्टॅलिनचं साम्राज्य आलं आणि स्टॅलिनच्या साम्राज्यामध्ये सामाजिक वास्तववादाची संकल्पना रूढ झाली
आणि या सामाजिक वास्तववादाच्या आविष्कारासाठी, सामाजिक वास्तववादाची संकल्पना दृढ होण्यासाठी त्या प्रकारचं साहित्य लिहिलं जावं अशी भूमिका रशियामध्ये मांडली जाऊ लागली. सामाजिक वास्तववादाच्या भूमिकेतून साहित्य लिहिलं जाऊ लागलं. किंवा आपण पाहतोय अगदी अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये यमुना पर्यटन सारखी कादंबरी आली आणि यमुना पर्यटन सारख्या कादंबरीचा मूळ हेतू काय होता तर ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे हा होता. भलेही बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटनच्या माध्यमातून हिंदू विधवा स्त्रियांचं दुःख मांडलेलं असलं तरीही त्या दुःख मांडण्याबरोबरच त्यांनी ख्रिश्चन धर्म कसा उत्कृष्ट आहे याचाही प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रचाराच्या माध्यमातूनही काही साहित्य कृती मराठी साहित्यात निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. तसा अनुभव पाश्चात्य साहित्यातही येतो. पण खरा प्रश्न इथे उरतो, जे साहित्य प्रचारकी मूल्यातून लिहिलं असतं किंवा प्रचार करण्याच्या हेतूने लिहिलं असतं ते साहित्य श्रेष्ठ साहित्य ठरतं काय? त्याला वाङ्मयीन मोल प्राप्त होतं काय? तर निश्चितच नाही. एखादी कलाकृती तेव्हाच श्रेष्ठ ठरते ज्यावेळी त्या साहित्य कृतीतून मिळणारा आनंद हा अलौकिक पातळीवरचा आनंद असतो. म्हणून प्रचारकी भूमिकेतून लिहिलेलं साहित्य हे कधीच श्रेष्ठ दर्जाचं साहित्य ठरू शकत नाही. पाश्चात्य प्रयोजन विचारातील आणखी एक महत्वाचं प्रयोजन म्हणजे अनुभव विश्वाची समृद्धता हे होय. मित्रांनो, साहित्यिक साहित्य लिहितो, त्याला आलेले अनुभव आपल्या साहित्य सृष्टीमधून तो आविष्कृत करत असतो. वाचक ते अनुभव वाचत असतो. प्रत्येक साहित्य कृती वाचत असताना वाचकाला विविध रंगी अनुभव येत असतात आणि या विविध रंगी अनुभवातून वाचकाच्या अनुभव विश्वाची समृद्धता होत जाते. त्याचं अनुभव विश्व विस्तृत होत जातो. त्याच्या अनुभवाचा परीघ वाढत जातो, विस्तारत जातो. अर्थातच साहित्याच्या परिशीलनाने, साहित्याच्या वाचनाने वाचकांचं अनुभव विश्व समृद्ध होतं. म्हणून वाचक साहित्य कृती वाचत असतो. जेम्स स्कॉट नावाचा पाश्चात्य अभ्यासक या प्रयोजनाच्या संदर्भात असं म्हणतो, वाचकांच्या अनुभव विश्वाची समृद्धता करणे हे साहित्य कृतीचं प्रधान कार्य आहे अशी त्यांची भूमिका आपल्याला लक्षात येते. किंवा टी.एम. ग्रीन नावाचा एक पाश्चात्य अभ्यासक आहे, त्यांनी सुद्धा आपल्या या अनुभव विश्वाची समृद्धता प्रयोजना संदर्भामध्ये भाष्य करताना असं म्हटलंय, केवळ सौंदर्य दर्शन घडविणे हे साहित्य कृतीचा प्रधान हेतू नाही, तर वाचकांची अनुभव विश्वाची समृद्धता करणं हेही साहित्य कृतीचं आणि साहित्यिकाचं प्रधान कार्य असतं असं टी.एम. ग्रीन नावाच्या पाश्चात्य अभ्यासकाने म्हटलेलं आहे. वरील अभ्यासकांची मतमतांतरे लक्षात घेतली किंवा वाचक साहित्य कृती वाचत असतानाचा अनुभव घेतला तर आपल्याला निश्चितच या मतापर्यंत येऊन पोहोचता येतं की साहित्य कृतीच्या वाचनाने वाचकाची अनुभव विश्व, वाचकाचं अनुभव विश्व समृद्ध होत जातं. म्हणून हे प्रयोजन वाचकाच्या दृष्टिकोनातून अतिशय
अतिशय महत्वाचा आहे. पाश्चात्य प्रयोजन विचारातील आणखी एक महत्वाचं प्रयोजन म्हणजे स्वरूप निष्ठा हे होय. मित्रांनो, आतापर्यंत बरीचशी प्रयोजन आपण लक्षात घेतली, पण ही प्रयोजन लक्षात घेत असताना काही वेळेला वाचकाच्या बाजूने विचार केला तर काही वेळेला लेखकाच्या बाजूने विचार केला. आणि स्वरूप निष्ठा हे प्रयोजन विचारात घेत असताना लेखकाचा विचार करावाच लागतो. लेखक साहित्य कृतीतून जे आपले अनुभव मांडतो ते अनुभव भिन्न स्वरूपाचे असतात, पण हे आलेले भिन्न स्वरूपाचे अनुभव किती वास्तव रूपात तो मांडतो, किती प्रामाणिकपणाने मांडतो हे महत्वाचं आहे. म्हणजेच साहित्यिक आपल्या अनुभवाशी किती प्रामाणिक राहून ते अनुभव मांडतो, म्हणजेच या प्रयोजनाचा भाग होय. अर्थातच स्वरूप निष्ठा होय. लेखक अनुभवाशी प्रामाणिक राहून अनुभव मांडत असेल तर ती साहित्य कृती श्रेष्ठ साहित्य कृती ठरण्याची शक्यता असते. नाहीतरी कल्पनेचा स्वैरविहार होऊन त्यामध्ये नको तो भाग येण्याची शक्यता असते. हा भाग टाळायचा असेल तर लेखकाने आपल्या स्वरूपाशी निष्ठा ठेवून म्हणजे आलेल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून लिखाण केलं तर साहित्य कृती उत्कृष्ट साहित्य कृती होते आणि आलेले अनुभव तो प्रामाणिकपणाने मांडतो. हे एक साहित्याचं प्रयोजन आहे. स्वरूप निष्ठा या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये ऑस्टिन वॉरेन असं म्हणतात, पोएट्री हॅज मेनी पॉसिबल फंक्शन्स बट इट्स प्राइम अँड चीफ फंक्शन इज फिडलिटी टू इट्स नेचर. म्हणजेच लेखक आपल्या प्रकृती धर्माशी इमान राखून लेखन करतो त्यावेळी ती साहित्य कृती श्रेष्ठ दर्जाची साहित्य कृती ठरते. म्हणून स्वरूप निष्ठा हे एक महत्वाचं प्रयोजन या संदर्भामध्ये संभवतं. मित्रांनो, प्रयोजन विचारातील सर्वश्रेष्ठ प्रयोजन म्हणजे आनंद होय. आतापर्यंत आपण पौर्वात्य विचारसरणी अभ्यासली, पाश्चात्य विचारसरणी अभ्यासली. या दोन्हीही विचारसरणी अभ्यासत असताना वेगवेगळ्या अभ्यासकांनी आपली जी मतं मांडली त्या मतामध्येही आनंद या प्रयोजनांचा उल्लेख येत होता. लेखक आणि वाचक या दोघांच्याही दृष्टिकोनातून आनंद हे प्रयोजन संभवतो. लेखक लिहितो म्हणजेच तो आपली साहित्य कृती जन्माला घालतो. त्याला ती साहित्य कृती निर्माण झाल्यानंतर होणारा आनंद हा अपत्य प्राप्तीचा आनंद असतो आणि वाचकाला काहीतरी नवीन आपण अनुभवलंय याचा आनंद असतो. म्हणजे हे प्रयोजन उभयगत प्रयोजन आहे. वाचकाच्या बाजूनेही संभवतं आणि लेखकाच्याही बाजूने संभवतं. पलायनवाद असेल, स्वप्नरंजन असेल, जिज्ञासापूर्ती असेल, आत्माविष्कार असेल किंवा अरिस्टॉटलने मांडलेला विरेचनाचा जो भाग असेल, या सर्व प्रयोजनांची चर्चा करत असताना आनंद या प्रयोजनाचा भाग चर्चिलेलाच आहे. म्हणून आनंदाला प्रयोजन विचारामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. आनंद हेच साहित्याचं अंतिम प्रयोजन आहे
असं आपल्याला ठामपणाने सांगता येतो. मित्रांनो, आजपर्यंत आपण पौर्वात्य आणि पाश्चात्य या दोन्हीही विचारसरणीच्या दृष्टिकोनातून प्रयोजनाचा विचार लक्षात घेतला. यानंतर आपण निर्मिती प्रक्रिया हा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.